नमस्कार, वेलकम टू आवर चॅनल हॅपी टाईम विथ अस. गणेशोत्सव जवळच आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या घरी डेकोरेशन करतो आहे. माझे मिस्टर डेकोरेशन करत आहेत. हे जे मखर आहे ते लास्ट इयरचंच आहे आणि जे सूपं तुम्ही बघताय तिथे लावलेलं आहे ते माझ्या शाळेमध्ये आम्ही स्वतः बनवलं होतं आणि त्याचाच मी रियूज करण्यासाठी घरी आणलं आणि थोडंसं आयडिया लावलं आणि अशा प्रकारे आम्ही त्याला डेकोरेट केलं. तर डेकोरेशन झालेलं आहे. गणपती बाप्पा येण्याचा आता आम्ही वाट बघतोय. तिकडे तुम्ही एक छोटंसं असं हे बघत असाल पेंटिंग, ते माझ्या एका विद्यार्थींनी मला टीचर्स डेला दिलं होतं. माझ्या मुलाने काय केलं, तिकडे गणपती बाप्पा आले नाही आहेत अजून, पण त्याला इतका उत्साह की त्याने तिकडे गणपतीचं ते पेंटिंग तिकडेच ठेवलं आणि आता सगळं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. आता फक्त आतुरता आहे तर गणपती बाप्पा येण्याची. तर आम्ही सकाळी लवकर उठलो आणि तिघंजण रेडी झालो. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की लवकर जाऊन बाप्पांना अगोदर घेऊन येऊया, बाकी सगळं निवांत होतच राहील. म्हणून आम्ही बाप्पांना घ्यायला निघालो आणि आता इथे आम्ही बाप्पांच्या दुकानात पोचलो, म्हणजे तिकडे गेलो आणि मग तिकडून हे बाप्पांचं पहिलं दर्शन. आणि हे आहेत आमचे बाप्पा. किती सुंदर रूप आहे त्यांचं. मी आणि रुद्राक्षने दोघांनी त्यांची सुंदर अशी पूजा केली आणि आता बाप्पा रेडी आहेत घरी येण्यासाठी. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आम्ही बाप्पांना घरी मोरया. बाबू हळूच बसा बेटा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाबू मोरया. बाबूने काढून दिले. तर बाप्पा आता घरी आलेले आहेत आणि या आमच्या काकी आहेत ज्या मला स्वयंपाकात किंवा घरच्या कामांमध्ये मदत करतात. तर यांच्या मदतीशिवाय माझं काही होऊ शकत नाही आणि त्यांनी मला विचारलं की मी करू का. म्हटलं ठीक आहे, तुम्हीच आज आमच्या बाप्पांचं वेलकम करा. आणि त्यांनी मग विचारलं कसं करायचं, तर मी त्यांना थोडंसं इन्स्ट्रक्शन देते की या प्रकारे बाप्पांचं वेलकम करा. तिकडे तुम्ही बघू शकता डेकोरेशन लावलं आहे बाहेर, ते जरा पडतं आहे पण ठीक आहे, नंतर आम्ही त्याला फिक्सिंग करू. आणि किती उत्साहाने आणि किती प्रेमाने बाप्पा आमचे आलेत घरी. आता खूप छान वाटतंय, खूप सुंदर वातावरण वाटतं. आणि आता बघा तुम्ही बघू शकता की जे मी डेकोरेशन केलेले आहोत त्याच्यानंतर बाप्पा बसल्यावरती त्या डेकोरेशनमध्ये आणि ती जागा एकदम जास्तच सुंदर वाटायला लागलेलं आहे. हे बाप्पांचं मुखदर्शन आहे. सकाळी आम्ही बाप्पा आणल्यानंतर सर्वात अगोदर विचार केला की त्यांची प्राणप्रतिष्ठा करून घेऊया आणि प्राणप्रतिष्ठेला आम्ही सुरुवात केली. त्याच्यानंतर नैवेद्य बनवलं होतं मी आणि ते नैवेद्य लावलं. घरी कोणी पाहुणे आले नव्हते त्याच्यामुळे तिघांनी मिळूनच आम्ही आरती केली, कारण की संध्याकाळी खूप पाहुणे येणार आहेत. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बघू शकता की सगळं घर असं भरगच्च बनून जाणार आहे. माझ्या सासूच्या घरचे वगैरे की संध्याकाळची आरती आहे. मधल्या वेळात मी खूप बिझी असल्यामुळे मी ब्लॉगिंग करू शकले नाही. तर माझे सासूंच्या घरचे किंवा सासऱ्यांच्या घरचे आणि माझ्या माहेरचे सगळेजण आले आहेत आणि असं मोठं उत्साहाने आम्ही सर्वांनी मिळून आरती केली आणि मस्त स्वयंपाक केला होता. सगळे जेवण वगैरे गेले आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही सकाळी देवाला नैवेद्य लावलं आणि त्याच्यानंतर आरती वगैरे करून घेतली. पूर्ण दिवस मला वेळच नाही मिळाला की मी ब्लॉगिंग करू. गणपती बाप्पा येतात तेव्हा त्यांच्या सेवेमध्येच आपला दिवस निघून जात असतो. आणि आता विसर्जनाची तयारी आहे. विसर्जन म्हटलं तर माझ्या डोळ्यात येतं. बाप्पांना आता उचललंय विसर्जनासाठी आणि हे खाली ठेवत आहेत आणि थोड्याच वेळात आम्ही बाप्पांना विसर्जन करण्यासाठी समुद्रावरती निघणार आहोत. एक लाडू फुटला.
गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या आशेने बाप्पांना निरोप देत आहोत. खूप जड अंतकरणाने बाप्पांना निरोप दिला जातो आहे. आणि आता आम्ही निघालो बाप्पांना घेऊन. तर एकदम उत्साह तर म्हणू शकत नाही, पण ठीक आहे. आता रुद्राक्ष मोठा झाला असल्यामुळे तो विसर्जनासाठी आमच्या कॉलनीमध्ये बाप्पांना खाली घेऊन आला आहे. आणि सर्वजण म्हणजे जास्त लोक नाही आहेत विसर्जनासाठी, कारण की सगळे आपल्या आपल्या कामात आदल्या दिवशी येऊन गेले होते. आणि आता आम्ही निघालो समुद्रावरती बाप्पांना विसर्जन करण्यासाठी. छान वाटतंय. आणि बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येतील या आशेने बाप्पाला घेऊन चाललो आहे. बाप्पांचं यावर्षी जे विसर्जन आहे ते खूप असं समुद्रावरती सुद्धा मला खूप व्यवस्थित वाटलं. खूप बंदोबस्त होता महिलांसाठी किंवा मुलांसाठी, जास्त काही त्रासदायक होऊ नये म्हणून पोलिसांनी म्हणजे सरकारने खूप व्यवस्थित बंदोबस्त केला होता. तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच की किती व्यवस्थितपणे समुद्रावरती असं थांबवले गेले. फक्त 2 किंवा 3 व्यक्ती समुद्रामध्ये विसर्जनासाठी जाऊ शकतात. आणि त्याच्यानंतर तिकडे असे व्यक्ती लोक म्हणजे काही काही लोकांना ठेवलेलं आहे, नियुक्त केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग पुढे ते जातील पाण्यामध्ये, आपण फक्त बाहेरून बघायचं आणि ते विसर्जन करतील. ते बाप्पा निघाले आता विसर्जन करण्यासाठी. तर याच आशेने याच प्रकारे काटकरांचे 2024 वर्ष या वर्षी गणेशोत्सव तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही हे नक्की मला कमेंटद्वारे कळवावे. छान वाटतंय. गणपती बाप्पा आता आम्ही बाप्पांना विसर्जन करण्यासाठी घेऊन चालले आहेत आणि बघू शकता. तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आपल्यासाठी टेबल व्यवस्था केलेली आहे. कृपया आपण डावी बाजूला येतो. आणि सर्व सहकारी